इयत्ता 9वीच्या मित्रमैत्रिणींनो, झंकार एज्युकेशनल सीडी तर्फे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूया गणित भाग 1. प्रकरण 5. दोन चलातील रेषीय समीकरणे. ज्या समीकरणात चलाचा घातांक 1 आहे त्या समीकरणांना एका चलातील रेषीय समीकरण म्हणतात. आता दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे एकच घातांक परंतु चल मात्र 2 असतात. आणि जेव्हा दोन चलातल्या दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळेला विचार करून त्यांची सामायिक उकल मिळते तेव्हा त्या समीकरणांना एकसामायिक समीकरण म्हणायचं. दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप हे ax अधिक by अधिक c बरोबर 0 अशा स्वरूपाचं असतं. या समीकरणात a, b, c या वास्तव संख्या असतील आणि a आणि b एकाच वेळेला 0 नसतील. आता एकसामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती. पहिली पद्धत म्हणजे दिलेल्या चलांपैकी एका चलाचा लोप करणे. प्रश्न आहे, पुढील एकसामायिक समीकरण सोडवा. x अधिक y बरोबर 4, 2x वजा 5y बरोबर 1. पद्धत x अधिक y बरोबर 4 समीकरण 1 आणि 2x वजा 5y बरोबर 1 समीकरण 2. समीकरण 1 ला 5 ने गुणू म्हणून 5x अधिक 5y बरोबर 20 समीकरण 3. आता समीकरण 2 आणि समीकरण 3 ची बेरीज करू. 5x अधिक 5y बरोबर 20 अधिक 2x वजा 5y बरोबर 1 बरोबर 7x बरोबर 21 म्हणून x बरोबर 21/7 म्हणून x बरोबर 3. आता x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू म्हणून x अधिक y बरोबर 4 समीकरण 1 म्हणून 3 अधिक y बरोबर 4 म्हणून y बरोबर 4 वजा 3 म्हणून y बरोबर 1 म्हणून 3-1 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणाची उकल आहे. दुसरी पद्धत म्हणजे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे. प्रश्न आहे, पुढील एकसामायिक समीकरण सोडवा. 8x अधिक 3y बरोबर 11, 3x वजा y बरोबर 2. पद्धत 8x अधिक 3y बरोबर 11 समीकरण 1, 3x वजा y बरोबर 2 समीकरण 2. समीकरण 2 मध्ये y ची किंमत x चलात मांडणं सोपं होईल. 3x वजा y बरोबर 2 म्हणून 3x वजा 2 बरोबर y. आता y बरोबर 3x वजा 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू म्हणून 8x अधिक 3y बरोबर 11 म्हणून 8x अधिक 3 कंसात 3x वजा 2 बरोबर 11 म्हणून 8x अधिक 9x वजा 6 बरोबर 11 म्हणून 17x वजा 6 बरोबर 11 म्हणून 17x बरोबर 11 अधिक 6 बरोबर 17 म्हणून x बरोबर 1. आता x ची ही किंमत y बरोबर 3x वजा 2 यात ठेवूया म्हणून y बरोबर 3 गुणिले 1 वजा 2 म्हणून y बरोबर 1 म्हणून 1-1 ही या समीकरणांची उकल. यानंतर एकसामायिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे. प्रश्न आहे, एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराकरता 2 गुण आणि चुकीच्या उत्तराकरता ऋण 1 गुण देण्यात येणार होता. यशवंतने सर्व 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 90 गुण मिळाले. तर त्याची किती प्रश्नांची उत्तरं चुकली होती? पद्धत समजा यशवंतची स्पर्धा परीक्षेत x प्रश्नांची उत्तरं बरोबर व y प्रश्नांची उत्तरं चुकली असं मानूया. आता उदाहरणातल्या पहिल्या अटीनुसार एकूण प्रश्न 60 होते
म्हणून x अधिक y बरोबर 60 समीकरण 1. दुसऱ्या अटीनुसार प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळणार आणि चुकीच्यासाठी 1 ऋण गुण मिळणार. म्हणून 2x वजा y बरोबर 90, कारण त्याला एकूण 90 गुण मिळाले. समीकरण 2. आता समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करू. x अधिक y बरोबर 60 अधिक 2x वजा y बरोबर 90, म्हणून 3x बरोबर 150, म्हणून x बरोबर 150/3, म्हणून x बरोबर 50. आता x बरोबर 50 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 50 अधिक y बरोबर 60, म्हणून y बरोबर 60 वजा 50, म्हणून y बरोबर 10. म्हणून यशवंतची 10 प्रश्नांची उत्तरं चुकली. पुढचा प्रश्न. एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या एकूण पायांची संख्या 140 आहे, तर प्राणी संग्रहालयातील सिंह व मोरांची संख्या काढा. पद्धत. समजा प्राणी संग्रहालयातील सिंहांची संख्या x आहे आणि मोरांची संख्या y आहे. म्हणून उदाहरणातल्या पहिल्या अटीनुसार x अधिक y बरोबर 50 समीकरण 1. सिंहाला 4 पाय असतात आणि मोराला 2 पाय असतात. म्हणून उदाहरणातल्या दुसऱ्या अटीनुसार 4x अधिक 2y बरोबर 140, म्हणून 2x अधिक y बरोबर 70, दोन्ही बाजूला 2 ला भागलं, समीकरण 2. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. म्हणून 2x अधिक y बरोबर 70 वजा x अधिक y बरोबर 50. खालच्या सगळ्यांची चिन्ह बदलली. म्हणून x बरोबर 20. आता x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. म्हणून 20 अधिक y बरोबर 50, म्हणून y बरोबर 50 वजा 20, म्हणून y बरोबर 30. म्हणून प्राणी संग्रहालयातील सिंहांची संख्या 20 व मोरांची संख्या 30 आहे.